नमस्कार मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आपण तर पाहिलंच आहे की आरतीने सगळं काही सत्य सांगितल्यानंतर सुद्धा पृथ्वीचा विश्वास काही बसत नाही. विद्याधरची कहाणीच त्याला खरी वाटू लागते, पण युगंधर मात्र जास्त पृथ्वीला समजावत बसत नाही. युगंधर त्यांना म्हणू लागतो की हे बघा, आता तुम्ही मोठे झालात, तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता आणि मला माहिती आहे की तुम्ही सत्याचीच बाजू घ्याल. जे काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही तुमचा घ्या. म्हणजे सत्य काय असत्य काय हे तुम्हाला आता चांगलंच कळतंय. तर मित्रांनो, आता आनंदीची बाजू आणि विद्याधरची बाजू ऐकून घेऊन मुलांना तर काही कळेनासं होतं. म्हणजे यातलं नेमकं सत्य काय असत्य काय. पण पृथ्वी मात्र हे सगळं काही शोधून काढायचं ठरवतो. ज्या वेळेला पृथ्वी हे सगळं काही शोधण्यासाठी बाहेर पडतो, तेव्हा मात्र त्याच्या हाती अशी काही पुरावे लागतात ज्यामुळे त्याला कळतं की आनंदी ही खरी बोलत होती. आपली चूक झाली, आपण तिच्यावरती विश्वास ठेवला नाही. आपला विद्याधर काकाच एक नंबरचा खोटारडा माणूस आहे, नीच माणूस आहे. त्यामुळे तो मात्र विद्याधरला चांगलाच धडा शिकून त्याला पोलिसांच्या ताब्यात देतो आणि युगंधर आनंदीला एकत्र आणतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळा काही तमाशा झाल्यानंतर तिन्ही मुलं आपल्या रूम मध्ये निघून जातात आणि ते विचार करू लागतात. अंजल म्हणू लागतो की दादा, अरे हे सगळं काय चाललंय, म्हणजे काय खरं काय खोटं काही कळायला मार्ग नाहीये. म्हणजे आनंदी खरी का विद्याधर काका खरा. तर मिताली म्हणू लागते की हो ना, मला सुद्धा काहीच कळायला मार्ग नाहीये. म्हणजे विद्याधर काका जे काही बोलत होता ते खरं होतं का. म्हणजे बाबांनीच हे सगळं काही घडून आणलंय का. तर पृथ्वी म्हणू लागतो की मला काहीच माहिती नाहीये, पण याच्या मुळाशी मात्र आपल्याला जावंच लागेल. जे काही सत्य आहे ते शोधून काढावंच लागेल. मिताली म्हणू लागते की पण कसं, आपण काय करणार आहोत. तर पृथ्वीला मात्र आता एक आयडिया सुचते आणि पृथ्वी म्हणू लागतो, आता जे काही करायचंय ना ते मी करेन, तुम्ही फक्त बघा. म्हणजे आनंदी जे काही बोलते ना त्याच्यावर मात्र माझा काडी मात्र विश्वास नाहीये, पण सत्य आपल्याला तपासून घ्यायला पाहिजे. त्याच वेळेला तिकडे विद्याधर येतो आणि विद्याधर म्हणू लागतो, पृथ्वी अरे मी जे काही सांगितलंय ना तेच खरं आहे. आनंदीने तुझ्या बाबांशी पैशासाठी लग्न केलं आणि हा सगळा काही प्लॅन त्या दोघांचाच होता आणि त्यांनी आपल्या या प्लॅन मध्ये मला अडकवलं. ते मला त्यावेळेला काही काही सोसावं लागलं, हे मात्र तुला शब्दात सांगून कळणार नाही. अरे तुझा बाबा एकदम नीच माणूस आहे. तुझा बाबा कुठल्याही पातळीला जाऊ शकतो. तो म्हणत असतो ना की त्याचं समिधा वहिनीवरती प्रेम आहे, खरं प्रेम आहे, ते सगळं काही खोटं आहे. तो फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे सगळं काही करतो. पण पृथ्वी, तुम्ही एक काम का करत नाही. अरे तुझा बाबा म्हणतोय ना हे लग्न त्याने नाईलाजाने केलं आहे, मग तुम्ही आनंदीला या घरातून बाहेर काढा, तिच्याकडून डिवोर्स घ्या, तिला या बंधनातून मुक्त करा. त्यावरती पृथ्वी म्हणू लागतो की काका तू जे काही बोलतोय ना ते मला तुझं म्हणणं पटतंय. आता या सगळ्याला ती आनंदी तयार व्हायला पाहिजे. तर विद्याधर म्हणू लागतो की ती आनंदी तयार होईल, तुम्ही फक्त डिवोर्सचे पेपर बनवा आणि युगंधरला विचारा. आनंदीचं काही नाही, युगंधर या सगळ्यासाठी तयार व्हायला पाहिजे. म्हणू लागतात की ठीक आहे काका, तू जे काही बोलतोय ना आम्ही तसंच करू. आता पृथ्वी मात्र डिवोर्सचे पेपर बनवून घेतो आणि युगंधरला आवाज देत बाहेर येतो आणि म्हणू लागतो की माई बापू सगळेजण बाहेर या. तो युगंधरला डिवोर्सचे पेपर दाखवत म्हणू लागतो की तुम्ही या मुलीची नाईलाजाने लग्न केलंय ना, मग तिला आताच्या आता डिवोर्स द्या. तुमच्या दोघांपैकी तुम्हाला एकाला निवडावं लागेल. म्हणजे तुम्हाला तुमची मुलं हवीत का ही आनंदी. युगंधर मात्र शांत असतो, त्याच्याकडे काहीच बोलायला मार्ग नसतो. त्या तिकडे आनंदी येते. आनंदी म्हणू लागते की मी डिवोर्स द्यायला तयार आहे, मी घर सोडून जायला तयार आहे, फक्त माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या वडिलांना कधीच अंतर देऊ नका आणि जोपर्यंत मी माझ्यावर आणि मालक साहेबांवर जे काही घाणेरडे आरोप लागलेले आहेत ते दूर करत नाही, तोपर्यंत मी इथून कुठे जाणार नाही. ज्या वेळेला आमच्यावरचे आरोप दूर होतील तेव्हा मात्र मी स्वखुशीने डिवोर्स पेपरवरती सह्या करून इथून निघून जाईल. तर पृथ्वी म्हणू लागतो की ठीक आहे, मी फक्त आणि फक्त तुला 8 दिवसांचा वेळ देतो. या 8 दिवसात तू स्वतःला सिद्ध करायचं आणि मला पटवून द्यायचं आणि मला पुराव्यासकट पटवून द्यायचं की काका जे काही बोलत होता ते खरं नव्हतं तर खोटं होतं. आनंदी म्हणू लागते की ठीक आहे पृथ्वी, मी तुला सगळं काही पटवून देईन. आता आनंदी मात्र विचार करू लागते आणि म्हणू लागते की मी काय करू जेणेकरून पृथ्वीचा माझ्यावरती विश्वास बसेल. आता माझ्याकडे काही पुरावे सुद्धा नाहीयेत. आरती आनंदीला म्हणू लागते की आनंदी तू अजिबात काळजी करू नकोस, करू काहीतरी. या पृथ्वीला तुझ्या चारित्र्याचा पुरावा हवाय ना, मग तो देऊ आपण त्यांना.
आता आनंदी मात्र घराबाहेर पडते आणि आरतीच्या मदतीने ती सगळे काही पुरावे शोधते. बाहेर पडल्यानंतर ती पोलीस स्टेशन मध्ये जाते आणि सगळे काही पुरावे शोधून आणते. तर इकडे मात्र विद्याधर त्याच्या बायकोला म्हणत असतो की त्या आनंदीला कसं खोटं पाडलं मी, म्हणजे सगळं काही मी केलं आहे, पण या घराबाहेर जावं लागणार ते म्हणजे आनंदीला. आता तर फक्त खेळ सुरू झालाय. आता मुलंही माझ्यावरतीच विश्वास ठेवतील कारण मी त्यांचा काका आहे. आपल्या बापापासून लांब जातील. हाच तर माझा डाव आहे. त्या आनंदीला या घरातून बाहेर काढायचं आणि युगंधरला आपल्या मुलापासून लांब करायचं. म्हणजे एका गावात दोन पक्षी मरतील. आता मात्र पृथ्वीने हे सगळं काही ऐकलेलं असतं. पृथ्वी विचार करतो आणि म्हणू लागतो की म्हणजे आनंदी जे काही बोलत होती ते सगळं काही खरं होतं. विद्याधर काकाने आम्हाला फसवलं आहे. त्याने जे सगळं काही खोटं नाटक रचून सांगितलं आहे. मी उगाचच आनंदीला दोष देत होतो. त्याच वेळेला आनंदी आणि आरती घरात येतात. ते सगळ्यांना हॉलमध्ये बोलावून घेतात. आनंदी पृथ्वीला म्हणू लागते की पृथ्वी, तुला पुरावा हवा होता ना मी खरी आहे का म्हणून. हा घे पुरावा. त्यावरती पृथ्वी म्हणू लागतो की आनंदी, आता मला कुठल्याही पुराव्याची गरज नाही. मला सगळं काही सत्य कळालं आहे. माहिती आहे की तू खरं बोलत होती. हा माझा काकाच नीच माणूस आहे. आनंदी मला माफ कर, मी चुकलो. त्यावेळेला आनंदी म्हणू लागते की पृथ्वी, तुम्हाला माफी मागायची गरज नाहीये. फक्त तुम्ही मालक साहेबांना कधी खोटं ठरवू नका. मालक साहेब म्हणजे देव माणूस आहे. तर पृथ्वी युगंधरची माफी मागतो आणि म्हणू लागतो की बाबा मला माफ करा, मी चुकलो, मी तुमच्या चारित्र्यावरती संशय घेतला. तर युगंधर पृथ्वीला म्हणू लागतो की पृथ्वी, माफी मागायची काही गरज नाहीये आणि तो त्याला मिठी मारतो. आता आनंदी मात्र डिवोर्सचे पेपर घेऊन येते. त्याच्यावरती सह्या करते आणि ती घर सोडून जायला निघते. त्यावेळेला पृथ्वी म्हणू लागतो की थांब आनंदी, कुठे चालली असतो. तर आनंदी म्हणू लागते की पृथ्वी, मी तुला सांगितलं होतं ना, मी ज्या वेळेला स्वतःला निर्दोष सिद्ध करेन त्यावेळेला मात्र मी हे घर सोडून निघून जाईन. आता पृथ्वी, मिताली आणि प्रांजल म्हणू लागतात की थांब आनंदी, तू कुठेही जाणार नाहीयेस. अगं, आमचा तुझ्याबद्दलचा जो काही गैरसमज होता तो आता पूर्णपणे दूर झालेला आहे. त्यामुळे तो आता इथेच राहणार आहे आणि तो आता बाबांची बायको म्हणून राहणार आहे. आम्ही तुला आमच्या आईचा दर्जा देतो. हे ऐकून आनंदीला मात्र खूपच आनंद होतो आणि आनंदी आपल्या तिन्ही मुलांना मिठी मारते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा ट्विस्ट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.